मराठी भाषा ही केवळ संवादाचं साधन नाही, ती आपल्या अस्मिताचा श्वास आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये असंख्य कष्टकरी कामगारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। त्यांच्या याच त्यागामुळे आज आपण अभिमानाने मराठी भाषेची महती सांगू शकतो। त्याचं सुद्धा आपण स्मरण ठेवलं पाहिजे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे दुसरं विश्व मराठी संमेलन आहे। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीचा गौरव वाढवल्याबद्दल आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मी मनापासून आभार मानते आणि राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या वतीने सुद्धा धन्यवाद देते। आपल्याला माहिती आहे की राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचे मराठीवरचे प्रेम आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे। मराठी भाषा ही पोटापाण्याची भाषा झाली पाहिजे असं त्यांचं कायम आग्रह असायचा। सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ते कायम ठामपणे उभे राहिले। आदरणीय दादांच्या पाठिंब्यामुळेच लंडनमधील आपल्या मराठी बांधवांसाठी महाराष्ट्र भवनाच्या उभारणीसाठी तातडीने 5 कोटीचा निधी 2 महिन्यापूर्वीच दादांनी मंजूर केला होता। मराठी भाषेच्या प्रसारासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान वाढवून देण्यात आलं आहे। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सुद्धा त्यांनी अर्थसंकल्पामध्ये कायमच भरीव तरतूद केलेली असायची। त्यांच्या या विचारांना पुढे नेण्याचा आम्हा सगळ्यांचाच निर्धार आहे। मराठी केवळ घरातली भाषा किंवा बोलीभाषा न राहता ज्ञान विज्ञान संशोधन उद्योग तंत्रज्ञानाची भाषा झाली पाहिजे असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं। ज्ञानभाषेसोबतच ती उपजीविकेची भाषा झाली पाहिजे असं आपल्या सगळ्यांचंच मत आहे। कविवर्य कुसुमाग्रजांचं साहित्य अभ्यासल्यानंतर भाषा हीच माणसांच्या मनाची ओळख आहे असल्याची खात्री आपल्याला पडते। बहिणाबाईंच्या ओव्यातून पाझरणारा जीवनरस आपल्याला सांगतो की मराठी भाषा ही मातीशी जोडलेली भाषा आहे। आज या संमेलनाच्या निमित्तानं बोली भाषा महोत्सव, अहिराणी गीतं, झाडीपट्टी, नाट्य परंपरा, लोकनृत्य, जागर शिववाचा तसेच संगीत रजनी या कार्यक्रमांची रेलचेल करण्यात आलेली आहे असं मला कळलेलं आहे। हे सर्व कार्यक्रम मराठीच्या विविधतेचं दर्शन घडवणारे आहेत। या संमेलनाच्या निमित्तानं आयोजित परिसंवादांमधून माध्यमांचा शाळांचे सक्षमीकरण, कृत्रिम बुद्धिमत्तेला मराठीचा वापर, प्रकाशन क्षेत्रातील बदलते प्रवाह यावर साधक बाधक चर्चा होणार आहे।